कॅन्सर रिसर्च यूकेच्या माहितीनुसार जळलेला टोस्ट, जळलेल्या रूट व्हेजिटेबल्स किंवा रोस्टेड बटाटे यांच्यात ॲक्रिलामाइड नावाचं केमिकल असतं. या गोष्टी जास्त तापमानावर गरम केल्यास हे केमिकल बाहेर निघतं. पण जळलेल्या अन्नातील ॲक्रिलामाइड खाल्ल्याने कॅन्सरचा धोका वाढण्याची शक्यता कमी आहे. संशोधनातून जास्त ॲक्रिलामाइड असलेलं अन्न आणि कॅन्सरमध्ये कोणताही संबंध आढळून आला नाही. प्राण्यांवरील संशोधनात ॲक्रिलामाइडमध्ये कॅन्सर होण्याचे इफेक्ट आढळून आले. या प्राण्यांना खूप जास्त प्रमाणात ॲक्रिलामाइड देण्यात आलं, पण सामान्य माणसांच्या डाएटमध्ये एवढं ॲक्रिलामाइड नसतं. त्यामुळे हे संशोधन माणसांना कॅन्सरचा धोका होईल यासाठी योग्य नाही. वर्ल्ड कॅन्सर रिसर्च फंडच्या माहितीनुसार 2017मध्ये यूकेच्या फूड स्टँडर्ड एजन्सीने जास्त स्टार्च असलेले अन्नपदार्थ गोल्डन येलो होईपर्यंत शिजवा, त्यापेक्षा जास्त शिजवू नका अशी शिफारस केली होती. ही शिफारस ॲक्रिलामाइड आणि कॅन्सरबाबत उंदरांवर केलेल्या संशोधनानंतर करण्यात आली, पण याचं माणसांवर संशोधन करण्यात आलेलं नाही. अंड खाल्ल्याने कॅन्सर होण्याची शक्यता नाही, याबाबत फारसं संशोधन करण्यात आलेलं नाही. उपलब्ध संशोधनात अंड आणि कॅन्सरचा संबंध दिसून आला नाही. कॉफीच्या सेवनामुळे कॅन्सर होत नाही. कॉफी कार्सिनोजेनिक असल्याचा कोणताही पुरावा नाही. काही संशोधनात आढळून आलंय की कॉफी यकृत आणि गर्भाशयाच्या कॅन्सरचा धोका कमी करते. टीन फूड खाल्ल्यामुळे कॅन्सर होण्याची शक्यता कमी आहे. काही टीनमध्ये BPA असतं. यात कॅन्सरला कारणीभूत घटक असतात, असं काही प्राण्यांवर केलेल्या संशोधनात आढळून आलंय. पण माणसांमध्ये यामुळे कॅन्सर होतो याचा अजिबात पुरावा नाही. ॲसिडिक अन्नामुळे कॅन्सर होत नाही. ॲसिडिक वातावरणात कॅन्सरच्या पेशींची वाढ होते असं काही संशोधनात आढळून आलंय. त्यामुळे लोकांना याबाबत चिंता वाटते, पण लोकांना यामुळे कॅन्सर होतो याचा ठोस पुरावा मिळालेला नाही.